आज मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे ती सुरुवातीला तुम्हाला प्रेरणादायी आणि मोटिवेशनल वाटेल, पण हळूहळू ही कथा अशा गुन्ह्याच्या दिशेने वळते ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल. कर्नाटकातील बसवण्ण बागेवाडी हे एक छोटेसे शहर. इथलं जीवन साधं आणि मर्यादित होतं, पण याच गावातून एक अशी मुलगी पुढे आली जिने आपल्या परिस्थितीपेक्षा खूप मोठे स्वप्ने पाहिली. श्रीदेवी रुदागीचं बालपण अजिबात सोपं नव्हतं. ती 10वीत शिकत असतानाच तिच्या वडिलांचा अपघात झाला आणि त्यांचा एक पाय गमवावा लागला. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्या आईवर आली. आई दिवसभर मजुरी करून घर चालवत होती. अशा परिस्थितीत अनेकांची स्वप्ने अपुरीच राहतात, पण श्रीदेवीने हार मानली नाही. 6वीत असतानाच तिने कराटे शिकायला सुरुवात केली. कालांतराने ते तिचे वेड बनलं आणि त्याच वेडाने तिला राष्ट्रीय स्तरापर्यंत पोचवलं. 2012मध्ये विजयवाडा येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत तिने सुवर्ण पदक जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर 2020मध्ये हावडा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत तिने पुन्हा सुवर्णपदक जिंकून देशाचं नाव उज्ज्वल केले. एक छोट्याशा गावातील मुलगी आता संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब बनली होती. कराटेपुरतंच तिचं यश मर्यादित नव्हतं. नृत्य, संगीत, योगा आणि इतर कलांमध्येही तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या या प्रवासात तिचे आजोबा शिवराम पाटील हे कायम तिची प्रेरणा आणि भक्कम आधारस्तंभ राहिले. तसेच तिच्या गुणवत्तेची दखल घेत स्थानिक आमदार शिवानंद एस पाटील यांनीही आर्थिक मदत केली, जेणेकरून पैशाअभावी तिची स्वप्न अपुरी राहू नयेत. अनेक पुरस्कार आणि पदकं जिंकल्यानंतर श्रीदेवीचं पुढचं लक्ष होतं आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणं. पण आयुष्य फक्त मेहनत आणि स्वप्नावर चालत नाही. कधीकधी वेळ, नशीब आणि माणसाची नियत मिळून अशी कथा लिहितात ज्याचा शेवट कोणीही कल्पना करू शकत नाही. कारण ज्या मुलीचं स्वप्न भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं होतं, त्याच मुलीला अवघ्या 3 वर्षांनी सेंट्रल क्राईम ब्रँचने अटक केली. शेवटी असं काय घडलं की 25 वर्षाची आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता, बहुगुणी व्यक्तित्व असलेली श्रीदेवी रुदागी गुन्हेगारीच्या अंधाऱ्या वाटेवर जाऊन उभी राहिली. सन 2023मध्ये 25 वर्षीय श्रीदेवी रुदागीने बंगळुरूच्या महालक्ष्मी लेआउट परिसरात लहान मुलांसाठी एक प्री स्कूल सुरू केले. काही दिवसातच शाळा चांगली चालू लागली आणि विद्यार्थ्यांचे प्रवेशही वाढू लागले. याच विद्यार्थ्यांमध्ये 5 वर्षाच्या एका मुलीचाही समावेश होता. त्या मुलीचे वडील राकेश वैष्णव, वय 34, आपल्या पत्नी आणि 3 मुलींसह शाळेजवळच राहत होते. त्याने आपल्या धाकट्या मुलीचा प्रवेश या शाळेत करून दिला. श्रीदेवी ही शाळेची मालकीण आणि शिक्षिका असल्यामुळे सर्व पालकांची तिच्याशी थेट संपर्क येत असे. याच पालक-शिक्षक संवादातून श्रीदेवी आणि राकेश यांची ओळख झाली. सुरुवातीला त्यांच्या चर्चा फक्त मुलीच्या शिक्षणापुरत्याच मर्यादित होत्या, पण काही महिन्यांतच हे संबंध अधिक वैयक्तिक होत गेले. 2024 हे नवीन वर्ष त्यांच्या आयुष्यात एक वेगळं वळण घेऊन आले. श्रीदेवीने आपल्या आर्थिक अडचणींचा उल्लेख करत शाळेच्या देखभालीसाठी राकेशकडून मोठी रक्कम उधार घेतली. तिने लवकरच पैसे परत देण्याचे आश्वासन दिले. राकेशने तिच्यावर विश्वास ठेवला आणि मदत केली. त्याला वाटलं की ती एक प्रामाणिक आणि मेहनती महिला आहे, पण त्याला कल्पनाही नव्हती की तो एका अशा जाळ्यात अडकत आहे जिथून बाहेर पडणं अत्यंत कठीण होणार होतं. काही महिन्यानंतर राकेशने पैसे परत मागितले. त्यावर श्रीदेवीने वडिलांची तब्येत खराब असल्याचं कारण देत आणखी वेळ मागितला. पुन्हा काही दिवसांनी पैसे मागितल्यावर तिने पैसे परत देण्याऐवजी शाळेत भागीदारीची ऑफर दिली. सुरुवातीला हे सर्व एक साधा आर्थिक व्यवहार वाटत होता, पण प्रत्यक्षात हा एक मोठ्या कटाचा भाग होता. राकेशने पुन्हा पैशांचा आग्रह धरताच श्रीदेवीने त्यांच्यासमोर एक धक्कादायक प्रस्ताव ठेवला. तिने त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची तयारी दर्शवली. राकेशसाठी ही
पूर्णपणे अनपेक्षित गोष्ट होती. श्रीदेवीला माहीत होतं की हा त्याचा कमकुवत मुद्दा ठरू शकतो. तिने त्याला आपल्या घरी बोलावलं आणि दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. याच क्षणापासून राकेश भावनिक आणि मानसिकदृष्ट्या तिच्या जाळ्यात अडकत गेला. श्रीदेवीने पैसे परत करण्याऐवजी उलट त्याच्याकडे आणखी पैशाची मागणी सुरू केली. राकेश तिच्या प्रेमात आणि मोहात इतका गुंतला होता की तो तिच्या प्रत्येक मागणीला होकार देत होता. त्याने दोघांसाठी नवीन मोबाईल आणि नवीन सिम कार्डही घेतले. त्यानंतर व्हॉट्सॲप, व्हिडिओ कॉल आणि खाजगी चॅट्सद्वारे त्यांच्यात सतत संवाद सुरू राहिला. श्रीदेवी मुद्दाम संभाषण 2 विषयांभोवती फिरत असे. एक म्हणजे पैसा आणि व्यवसाय आणि दुसरे म्हणजे वैयक्तिक व लैंगिक चर्चा. पैशांच्या चर्चेतून ती राकेशची आर्थिक क्षमता जाणून घेत होती, तर खाजगी संभाषणांमधून त्याच्यावर अधिक मानसिक पकड मजबूत करत होती. सुरुवातीला राकेशला हे सर्व सामान्य वाटत होते, पण हळूहळू तो तिच्या रचलेल्या जाळ्यात अधिकाधिक अडकत गेला. श्रीदेवीचा उद्देश केवळ उसने घेतलेले पैसे परत न करण्या इतकाच नव्हता. राकेश हा मोठा व्यावसायिक असून त्याची आर्थिक क्षमता किती आहे याची तिला पूर्ण कल्पना आली होती. त्यामुळे तिने थेट 15 लाख रुपयांची मागणी केली. यावेळी मात्र राकेशला समजू लागले की तो एका नियोजनबद्ध जाळ्यात अडकला आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच त्याने श्रीदेवीशी सर्व संपर्क तोडण्याचा निर्णय घेतला. त्याने आपले सिम कार्डही नष्ट केले आणि पुन्हा तिच्याशी कधीही संपर्क ठेवणार नाही असे ठरवले. त्याला वाटले की आता हे प्रकरण संपले आहे, पण अशा प्रकारची जाळी इतक्या सहज तुटत नाहीत. दरम्यान व्यवसायात सतत तोटा होत असल्याने राकेशने कुटुंबासह गुजरातला स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुलीचे शाळेचे ट्रान्सफर सर्टिफिकेट घेणे आवश्यक होते. 12 मार्च रोजी श्रीदेवीने थेट राकेशच्या पत्नीला फोन करून शाळेत येऊन ट्रान्सफर सर्टिफिकेट घेऊन जाण्यास सांगितले. हा फोन प्रत्यक्षात श्रीदेवीच्या योजनेचाच एक भाग होता. तिला खात्री होती की पत्नीऐवजी राकेश स्वतः शाळेत येईल, कारण त्याला भीती वाटेल की श्रीदेवी त्याच्या पत्नीसमोर त्याच्या नात्याबद्दल काही सांगेल. राकेश कोणताही संशय न बाळगता शाळेत पोहोचला, परंतु तिथे त्याची वाट पाहत होते गणेश काले आणि सागर मोरे. दोघांनी त्याला जबरदस्तीने पकडून शाळेच्या आत नेले. त्या दिवशी शाळेला सुट्टी असल्याने परिसरात इतर कोणीही नव्हते. राकेशला काही समजण्याआधीच त्याला सांगण्यात आले की तू श्रीदेवी आणि सागर यांचा साखरपुडा आहे. हे ऐकताच राकेश हादरून गेला. त्याने घाईघाईने स्वतःचा बचाव करत सांगितले की त्याला याबद्दल काहीच माहिती नव्हती. तो फक्त अधूनमधून श्रीदेवीला भेटत असे आणि त्यांच्यात त्या पलीकडे काहीही नव्हते. मात्र त्याच्या चेहऱ्यावरची भीती पाहून त्या दोघांनी त्याला धमकावले. ते म्हणाले, श्रीदेवीसोबत मजा करत होतास ना, आता हे सगळं तुझ्या पत्नीला आणि सासऱ्यांना सांगतो. राकेशसाठी ही केवळ धमकी नव्हती, तर त्याच्या संसारावर आलेले मोठे संकट होते. त्यानंतर दोघांनी त्याला जबरदस्तीने एका SUV बसवलं आणि तुला पोलीस स्टेशनला घेऊन जात आहोत असं सांगितलं. हे ऐकताच राकेश पूर्णपणे घाबरला. परंतु पोलीस स्टेशनला नेण्याऐवजी त्याला त्याच्या घराजवळ नेण्यात आलं. तिथे त्याच्यासमोर खरी मागणी ठेवण्यात आली. 1 कोटी रुपये दे, नाहीतर तुझ्या पत्नीला सगळं सत्य सांग. राकेशसाठी आता हा फक्त पैशांचा प्रश्न राहिला नव्हता, त्याच्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि संसार धोक्यात आला होता. याच वेळी श्रीदेवीचा त्याला फोन आला. तिने स्वतःचे एक माजी ACPशी संबंध असल्याचे सांगून आणखी मानसिक दबाव टाकला. नंतरच्या तपासात हे दावे खोटे असल्याचे समोर आले. राकेशने व्यवसायातील तोट्याचे कारण सांगत विनवण्या केल्या. अखेर 1 कोटी रुपयांची मागणी कमी करून 20 लाख रुपयांवर तडजोड करण्यात आली. त्याच वेळी त्यांच्याकडून 1,90,000 रुपये पहिला हप्ता म्हणून घेतले गेले आणि त्याला सोडून देण्यात आले. मात्र त्याच्यासाठी ही फक्त सुरुवात होती. भीती, मानसिक ताण आणि ब्लॅकमेलचा खेळ आता आणखी गंभीर होणार होता. राकेशला वाटलं होतं की पहिला हप्ता दिल्यानंतर हे प्रकरण संपेल, पण प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ आता सुरू झाला होता. 17 मार्च 2025 म्हणजे अवघ्या 5 दिवसांनी श्रीदेवीचा पुन्हा त्याला फोन आला.
यावेळी तिचा आवाज अधिक कठोर आणि आत्मविश्वासपूर्ण होता. तिने थेट सांगितले, 15 लाख रुपयांची व्यवस्था कर, नाहीतर आपल्यातील व्हिडिओ कॉल्स, खाजगी चॅट्स आणि इतर सर्व पुरावे तुझ्या पत्नीला दाखवीन. प्रत्येक शब्दात स्पष्ट धमकी होती. ही धमकी फक्त पैशांसाठी नव्हती, तर राकेशच्या कुटुंबावर, प्रतिष्ठेवर आणि वैवाहिक आयुष्यावर थेट हल्ला होता. याहून धक्कादायक बाब म्हणजे श्रीदेवीने मागितलेल्या पैशांचा संपूर्ण हिशेबही सांगितला. 5 लाख रुपये एका कथित माजी ACPसाठी, 1 लाख रुपये सागर मोरेसाठी, 1 लाख रुपये गणेश कालेसाठी, उर्वरित 8 लाख रुपये स्वतःसाठी. हे सर्व ऐकून राकेशला स्पष्ट झालं की हा एखाद्या क्षणिक भावनेतून केलेला प्रकार नव्हता, तर आधीपासून आखलेला खंडणी उकलण्याचा कट होता. दररोज नवनवीन फोन, सततच्या धमक्या आणि खाजगी व्हिडिओ सार्वजनिक करण्याची भीती यामुळे राकेश मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेला. त्याच्यासाठी मोबाईलची प्रत्येक रिंग म्हणजे एक नवीन संकट बनली होती. अखेर जेव्हा परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली, तेव्हा त्याने बँगलोरच्या सेंट्रल क्राईम ब्रँच CCB कडे धाव घेतली आणि संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. ज्या माजी ACPचे नाव घेऊन राकेशला घाबरवले जात होते, त्या अधिकाऱ्याचा या संपूर्ण प्रकरणाशी कोणताही संबंध नव्हता. त्याचे नाव केवळ मानसिक आणि दबाव निर्माण करण्यासाठी वापरण्यात आले होते. पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी श्रीदेवी, रुदागी, सागर मोरे आणि गणेश काले या तिघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र या अटकेनंतरही या प्रकरणाची खरी लढाई न्यायालयात सुरू होणार होती, जिथे पुरावे, कायदा आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद निर्णायक ठरणार होते. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अटक ही शेवट नसते, तर न्यायालयीन लढाईची सुरुवात असते. गणेश काले आणि सागर मोरे यांच्यावर अपहरण करून खंडणी मागणे आणि जबरदस्तीने पैसे उकळण्यासारखे गंभीर आरोप असल्यामुळे त्यांना सहज जामीन मिळणे कठीण होते. अशा गुन्ह्यांना कायद्यानुसार गंभीर, दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे मानले जाते. मात्र कायद्यातील काही तरतुदींवर अनेकदा चर्चा होत असते. भारतीय न्याय संहिता कलम 480 अंतर्गत काही विशेष परिस्थितींमध्ये न्यायालयाला जामीन देण्याचा अधिकार आहे. जर आरोपी महिला असेल, अल्पवयीन असेल किंवा गंभीर आजाराने त्रस्त असेल, तर काही प्रकरणांत न्यायालय जामिनाचा विचार करू शकतो. याच कारणामुळे अशा अनेक प्रकरणांमध्ये सार्वजनिक स्तरावर चर्चा सुरू होते की काही वेळा कायद्याच्या या तरतुदीचा आरोपींना अप्रत्यक्ष फायदा मिळतो, परंतु अंतिम निर्णय हा नेहमीच न्यायालयातील पुरावे, साक्षी आणि तपासावर अवलंबून असतो. अशा हनी ट्रॅप आणि खंडणीच्या प्रकारामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे बचाव पक्षाची रणनीती. बचाव पक्ष अनेकदा असा दावा करतो की दोघांमध्ये परस्पर संमतीने संबंध होते आणि दिलेले पैसे हे खंडणी नसून स्वेच्छेने दिलेली आर्थिक मदत, भेट किंवा गुंतवणूक होती. यानंतर संपूर्ण कथानक वेगवेगळ्याच दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा न्यायालयात असा युक्तिवादही केला जातो की संबंध गुप्त असताना कोणतीही तक्रार नव्हती, पण पत्नीला माहीत झाल्यानंतर स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तक्रारदाराने त्याला खंडणीचे स्वरूप दिले. म्हणूनच अशा प्रकरणांमध्ये तपास यंत्रणा व्हॉट्सअप चॅट्स, कॉल रेकॉर्ड, बँक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि धमकीचे संदेश यांना अत्यंत महत्त्व देते. कारण न्यायालयात केवळ आरोप पुरेसे नसतात. आरोपीचा हेतू, धमकी आणि पैशांची उकलपट्टी यांचे ठोस पुरावे सादर करावे लागतात. याच टप्प्यावर अशी प्रकरणे सर्वाधिक गुंतागुंतीची बनतात. न्यायालयात प्रत्येक बाजू आपापली वेगळी कथा मांडत असते आणि सत्य सिद्ध करण्याची जबाबदारी पुराव्यांवरच अवलंबून असते. अशा हनी ट्रॅप आणि सेक्सटॉर्शनच्या प्रकरणांमध्ये सर्वात मोठं शस्त्र खाजगी फोटो किंवा व्हिडिओ नसतात. खरं शस्त्र असतं ते बलीच्या मनात निर्माण झालेले भय, समाजात बदनामी होण्याची भीती, कुटुंब तुटण्याची भीती, प्रतिष्ठा गमावण्याची भीती. श्रीदेवीला हे चांगलेच माहीत होते की राकेश हा विवाहित आणि प्रतिष्ठित व्यावसायिक आहे. त्यामुळे तिचं लक्ष केवळ त्याचे पैसे नव्हते, तर त्याची प्रतिष्ठा आणि कुटुंब यांनाच तिने ओलीस धरलं होतं. ही कथा जेव्हा सुरू झाली, तेव्हा श्रीदेवीची ओळख एका मेहनती, जिद्दी आणि आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची होती. तिच्याकडे प्रतिभा होती, शिस्त होती आणि उज्ज्वल भविष्यही होतं. पण नैतिकतेशिवाय
असलेल्या महत्त्वाकांक्षा शेवटी विनाशच कारण ठरते. श्रीदेवीने आपल्या बुद्धिमत्तेचा आणि शिस्तीचा उपयोग योग्य मार्गाऐवजी एका कट कारस्थानासाठी केला आणि त्याची किंमत तिलाही चुकवावी लागली. दुसरीकडे राकेशलाही वाटलं होतं की थोडी आर्थिक मदत आणि थोडं आकर्षण यामुळे त्याच्या आयुष्यात काही नवीन घडत आहे. पण प्रत्यक्षात तो अशा जाळ्यात अडकला जिथे त्याचे पैसे, मानसिक शांतता, कुटुंब आणि प्रतिष्ठा सगळंच धोक्यात आलं. या संपूर्ण प्रकरणातून एक महत्त्वाचा धडा मिळतो. व्यावसायिक आणि वैयक्तिक नात्यांमधील सीमा कधीही ओलांडू नका. कारण एकदा भीतीपुढे आपण झुकलो तर समोरची व्यक्ती आपल्या आयुष्यावर नियंत्रण मिळवू शकते. खंडणीखोर फक्त पैसेच हिसकावून घेत नाहीत तर ते व्यक्तीची प्रतिष्ठा, कुटुंब आणि मानसिक शांतताही हिरावून घेतात. म्हणून अशा परिस्थितीत शांत राहून, पुरावे जतन करून आणि तत्काळ पोलिसांकडे तक्रार करणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे. जर तुम्हाला अशा गुन्हेगारी घटनांचे सखोल विश्लेषण आणि सत्यकथा ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.